नमस्कार मित्रांनो, ठरलं तर मग या सिरियलमध्ये काय घडलं आपण ते बघणार आहोत. सायली बोलते, त्या स्केचमधला माणूस मी कुठेतरी बघितला आहे. त्याच वेळेस तुम्ही व्हिडिओ कॉल केला होता, त्याच वेळेस तो माणूस मला धडकला होता असं ती बोलते. ती पटकन चैतन्य भाऊजींना कॉल लावते आणि बोलते की उद्या आपल्या त्या ठिकाणी परत जायचं आहे. त्याच वेळेस तू एकटी जाणार नाही, मी देखील येणार असं तो बोलतो. इकडे साक्षीने प्रियाला कॉल केलेला असतो आणि तू दार का उघडं ठेवलं नाही असं म्हणून ती आतमध्ये येते. आतमध्ये आल्यानंतर दार उघडं ठेवलं नाही याच्यावरून ते वाद घालते. त्यानंतर मी अस्मिताला संपवलं आले आहे. प्रिया खूप समजून सांगण्याचा प्रयत्न करते, पण ती ऐकण्याच्या बाहेर असते. ती तिला झोपायला जा असं बोलते आणि इकडे ती अस्मिताच्या खोलीच्या दिशेने जायला लागते. इकडून साबुदाणा भिजू घालण्यासाठी अर्जुन आणि सायली खाली आलेले असतात, पण इकडं अस्मिता जीवावर बेतलेलं असतं. साक्षी तिथला फोटो घेते आणि तिथली उशी घेते. उशी तिच्या चेहऱ्यावर दाबते. गुदमरून तिला मारण्याचा प्रयत्न करते, पण ती वर आरडाओरडा केल्यानंतर अर्जुन आणि सायली त्या दिशेने पळू लागतात. अक्षरशः सायली तिला पकडायचा प्रयत्न करते आणि कुठून तर लेडीजच आहे असं तिला नक्की वाटतं. ती मेन डोअरमधून निघून जाते. अर्जुन आणि घरातील सर्वजण या अस्मिताला काही झालं नाही हे बघण्यासाठी येतात आणि जीवघेणा हल्ला कुणी केला असा विचार करतात. त्यावेळेस पाणी अंगावर शिंपडून अश्विन तिला शुद्धीवर आणतो आणि तो पुरुष नव्हता तर स्त्री होती अशी सायली बोलते. त्याच वेळेस असं कसं काय होईल, चोरी करण्याचं कोणी त्या उद्देशाने आलं असेल असं प्रिया बोलते. पण त्यावेळेस प्रियाला खूप घाम फुटलेला असतो, ती खूप घाबरलेली असते. दुसऱ्या दिवशी डायनिंग टेबलवर सर्वजण नाश्ता करत असतात आणि पोलीस केसबद्दल बोलत असतात. त्याच वेळेस त्या ठिकाणी भेटायला जायचं असं चैतन्याला कॉल लावते आणि ही प्रिया चोरी बिरी झाली आहे का काय तेवढं बघूयात असं बोलते. हल्ला वगैरे काय असं काही नाही असं बोलते. इकडे ही साक्षी खूपच चिडलेली असते. घरातले सर्व सामानाची तोडफोड करत असते. सचिन काय झालं विचारत असतो. तेवढ्यात प्रतापचा कॉल त्याला येतो आणि तो उचलत नाही. तो कुणाचा कॉल येतो असं म्हणून ती त्याच्यावर खूप चिडते. इकडे रमेशला शोधण्यासाठी सायली आणि चैतन्य भाऊजी इकडे आलेला असतात. त्यांना दिसतो देखील तो. त्याचा पाठलाग ते करतात. गाडी जाते. त्याच्या मागं ही प्रिया देखील असते की काय करत आहात आणि कुठे जात असतात. रमेश सापडतो की नाही. रमेशला आधी ते पकडून काहीतरी करणार असते, पण इकडे वेगळंच लिहिलेलं असतं. रमेश घरी पोहोचतो आणि त्यांच्या पाठोपाठ चैतन्य आणि सायली घरात घुसतात. हे सर्व लपून प्रिया बघत असते. दोघांमध्ये चांगली मारहाण होते, पण चैतन्य जबरी मार लागतो आणि तो बेशुद्ध पडतो. शेवटी या सायलीच्या जीवावर बेततं. सायली कशीबशी त्याच्या हातातला सुरा बाहेर फेकते आणि त्याला बांधून ठेवते. पोलिसांना कॉल करून बोलून घेते. पोलीस देखील येतात आणि त्याला पकडतात. तेवढ्यात अर्जुन देखील त्या ठिकाणी येतो. तुम्ही इथे कसे काय असं म्हटल्यानंतर मला असं वाटलं की तुझ्या जीवावर बेतला असेल म्हणून मी इथं आलो आहे असं तो बोलतो. चैतन्य तो शुद्धीवर आणतो. चैतन्य सांगतो जरासा मार लागला आहे त्याच्यामुळे मी चक्करून पडलो असं बोलतो. त्यानंतर दोघे एकमेकांना वचन देतात, प्रॉमिस देतात आणि बोलतात कधीच मी सोडून जाणार नाही आणि सुखदुःखामध्ये मी नेहमी तुझी साथ देईल असे सायली देखील बोलते. इकडे दुसऱ्या दिवशी तुम्हाला बघायला मिळणार आहे की पोलीस स्टेशनमध्ये पुन्हा ही साक्षी वकिलांचं वेषांतर करून आले असते, पण ते डोळे ही सायली त्या ठिकाणी बघते आणि तिला पकडण्याचा डाव